शंकरबाब नमस्कार. आज तुम्ही आमच्या स्टुडिओन परत एकदा येयले कारण काल वास्को नितीन गडकरीजीन केबल ब्रिजाचे इनॉग्रेशन केल्या. पोर्टांसून जे ट्रक येता कोळशाचे ते आज सिटीन म्हणजे जो ब्लॉक जातालो आणि जे प्रदूषण जाताले ते आता सरकारान सांगला खंय तरी आता तेजेर एक फुल स्टॉप पडटलो. तुमचे म्हणणे कितें? पळय, आता प्रदूषणाचे जे फुल स्टॉप म्हणपाचे जे खबरी आहात न्हू, फर्स्ट ऑफ ऑल हे सरकारान जे MLA आहात, जे मंत्री आहात आणि चीफ मिनिस्टर आसा, हांकां पयलीं खंयचीच स्टडी ना. हे रेडीमेड कोण दिता न्हू तेचेर उलयता. आता प्रदूषण बंद जातलें म्हटल्यार कितें? आता मुर्मुगांवच्या लोकांचें प्रदूषण म्हटल्यार कोल पोल्युशन जे जाता आणि बॉक्सायड पोल्युशन जे जाता, हे मेजर पोल्युशन सारखे. ते बंद जावचे ना केन्नाच. आता रस्त्यांच्यान जे गाडयो वयतात न्हू ते डस्ट पोल्युशन करतात, ते कोल पोल्युशन करिना. कितें? सो कोल पोल्युशन खंयच्यान जाता? अदानी जो पोर्ट चलयता आणि JSW जो पोर्ट चलयता थंयच्यान कोल पोल्युशन जाता. आयज ह्या अदानीच्या आणि JSWच्या कोळशा खातीर लोकांच्या घरांत जेवणान कोळसो आसता, उदकान कोळसो आसता. ल्हान भुरगे जे जल्माक येता, जे चलपाक शिकता न्हू, तेका सुद्धा जमनी दवरपाक भंय दिसता. ही परिस्थिती आयज. सो आयज हे पोल्युशन कमी जातले म्हणटात न्हू, ते कोल पोल्युशन कमी जावचें ना. पूण शंकरबाब, जेन्ना काल जे ब्रिजाचें उक्तावण जाल्लेलें आहा, जो कोल जो वयतालो आनी तो जो पडटालो आनी त्या प्रमाणे प्रदूषण जातालें, आज ते खंय तरी थंयच्या लोकांक रिलीफ अशें सरकारान म्हटलां. पळय, आता कोल जो पडटालो न्हू तेतून व्हडलेशें कांय पोल्युशन जायनासलेलें. कोल जो पडटालो खबर आहा तुका, तो रस्त्यार बारीक सुरीक पडटालो. मेजर पोल्युशन जे जाता ते एअर पोल्युशन. कोळसो जो वाऱ्यान मिक्स जाता आणि जो लोकांच्या घरांत पावता, दॅट इज अ मेजर पोल्युशन. आयज मुरगांव पोर्टाचे पोल्युशन कासावले, दाबोले, इवन आमच्या दोनापावल सुद्धा लोकांक ते पोल्युशनाचो इफेक्ट जाता. जेन्ना शीप लागता आणि शीप ग्रेबान ते मटेरियल काडटा, मटेरियल काडून जेन्ना अनलोड करता त्या टायमार घस करून जेन्ना ते सकयल देंवयता न्हू, त्या टायमार ते वाऱ्यान जे उगता, जशी माती कशी वाऱ्यान उगता तसो कोळसो जो उगता, तो कोळसो वाऱ्यान सगळे कडेन गोंयभर पसारता. ही स्टडी हांकां ना. आयज जे स्प्रिंकलर्स लायल्यात तेंच्यांनी, ते स्प्रिंकलर्स कोळसो हे करपाक, तेचे मॉइश्चर मेंटेन करपाक तो कोळशाचेर उदक मारता. ते उदीक जेन्ना पाजारता सकयल, ते पाजरून सगळे दर्यान वयता. अनलोडिंगाच्या टायमाचेर जो कोळसो दर्यान पडटा, कितें? दॅट इज अ पोल्युशन. कितें? ते मरीन लायफ डिस्ट्रॉय करता. आयज आमचे तिसरे म्हणनाका, शिणाणे म्हणनाका, हे तिसरे जे आमकां मेळटाले बरा, आमकां हितून पणजे वयताना आमकां वास्को टू पणजे कुट्टाळेच्या मदीं झरीन म्हणटा थंयसर ते तिसरे मेळटाले, ते सुद्दां आतां तिसऱ्यांची सायज कमी जाले. कितें? सो हे जे इफेक्ट आहा न्हू पोल्युशनाचो, हो नुस्तेकाच्या मार्फत आमच्या पोटान वयता. आयज ते दर्यान जे भितून पडटा ते मरीन लायफ हे करतली न्हू, तेंकाय त्रास न्हू तो मरीन लायफाक. सो आयज जे हे म्हणटात की आमी पोल्युशन कमी केला म्हणून फटींग गजाल ती. ईच अँड एव्हरी मनीस सरकारान तो फटींग उलयता. प्रॅक्टिकली पळोवंक वचत जाल्यार आयज काळाची गरज आमकां मुर्मुगांव पोर्टासून कोळसो काडपाचो डायरेक्ट. मेन म्हणजे सरकारान काल CM प्रमोद सावंतांनी स्टेटमेंट केलेलो आहा की आमी डोम बांदतात, म्हणजे ते डोम जो आसा तो खंय तरी हो डस्ट कंट्रोल करतले. पळय, डस्ट डोमान मरे फक्त 10% कंट्रोल जातलो. डस्ट जेन्ना JSW डोम बांदला न्हू, तो फक्त JSWन बांदला, अदानीन डोम बांदूंक ना. आणि JSW जो डोम बांदला खबर आहा तुका, तो डोम मरे आतां कितें जाला, सायडीक मरे आतां क्रूज टर्मिनल येवपाचो आहा टुरिझमाचो. तो MPAचो क्रूज टर्मिनल येता आणि तेका ते फॉरेन भायले शिप्स येतात, क्रूज शिप्स येतात, ते थंय लागतले. सो हांकां तो करचो पडलो. हांचो ना इलाज की फाल्यां सगळे जे फॉरेन टुरिस्ट येतले न्हू, ते पयलीं कोळसो पळयतले थंयसर, आणि फाल्यां सगळे हे कोळशाचो तांकां इफेक्ट जातलो. क्रूज टर्मिनल, इंटरनॅशनल शिप्स जे आहा ते येवपाक फाटीं फुडें करतले, म्हणून तेंच्यांनी तो डोम घातला. पूण डोमाचो आमकां मुर्मुगांवच्या लोकांक कांयच इफेक्ट ना. म्हटल्यार तेचे आमकां काय फायदो सुद्धा जावचो ना. हांव तुका सांगता, मेजर जे पोल्युशन हांवें तुका सांगलें, जे लोडिंग आणि अनलोडिंगाच्या टायमार जे जाता आणि मरीन लायफ जे डिस्ट्रॉय करता, ते मेजर पोल्युशन. जर डोम घालपाक जाय तितून शीप सुद्धा कवर जावपाक जाय आसली. जर तूं पोल्युशन ते कंट्रोल करतलो आसलो जाल्यार शीप सुद्धा त्या डोमान येवपाक जाय आसली. ते जावंक शकना. तुम्ही म्हणटले हांव पिसो म्हणून. हांव पिसो न्हू. हांवें तुमच्या त्या कोळशाच्या हँडलिंगाचेर सारकी स्टडी केल्लेली आसा. जो मेरेन तो कोळसो थंयच्यान वचना न्हू, तो मेरेन ते पोल्युशन बंद जावचें ना. आमकां गोंयान कोळसो नाका.
हे कोळशा खातीर डबल ट्रॅकिंग, हे कोळशा खातीर आमच्या जंगलांचो सत्यानाश. सो आयज जे आमचे एनवायरमेंट जे सगळे डिस्टर्ब जाल्लेले आहा ते कोळशा खातीर. आयज जे जेटीज बिटीज एक्वायर करपाक सोदतात, हे बार्जींच्यान कोल मुवमेंट करपाक सोदतात हे. सो आयज हांकां ही कोल लॉबी जी आहा हे गोंयची पाड घालपाक सोदता. हांवें पयलींच सांगलें तीन लॉबी आहा ते गोंयची वाट लायतले, मायग्रंट बिल्डर लॉबी, कसिनो लॉबी आणि कोल लॉबी. हांकां आयज गोंय एक सॉफ्ट टार्गेट जाल्लेले आसा, कित्याक आमच्या गोंयकारांची मदीं जी क्रांतिकारी वृत्ती आसलेली ती ह्या सरकारान काबार करून सोडल्या. थोडेच जे लोक आहात एक्टिविस्ट आनी थोडे लोक आहात तेच उलयता, पूण आयज आमकां आमचो आवाज व्हडलो करचो पडटलो, आमकां भायर सरचें पडटलें. कित्याक सांग हो कोळसोच आहा हो गोंया काबार करतलो. आयज हेच जे आयज आमदार जे आहात, हेच आमदार तिलक मैदानाचेर जेन्ना पब्लीक हियरींग जाल्लेले ते टायमाचेर निशेध करपी हेच आमदार, मुरगांवचो आमदार, वास्कोचो आमदार, आनी आयज तेच आमदार कोळशाचेर कांय उलयना. सीएम प्रमोद सावंताक कोळशा बद्दल कांयच नॉलेज ना. सीएम प्रमोद सावंत म्हाका खबर ना तो खंयच्या आधाराचेर उलयता तो, पूण सीएम प्रमोद सावंताची जी नॉलेज आहा टोटल झिरो. ना जाल्यार सीएम प्रमोद सावंत मनोहर पर्रीकारान जेन्ना सांगलें की आमकां डबल ट्रॅकिंग नाका म्हणून, ते मनोहर पर्रीकाराचे तो गुरू मानता न्हू मनोहर पर्रीकाराक, जाल्यार तो मनोहर पर्रीकाराचे आयकतलो आसलो आमकां डबल ट्रॅकिंग नाका म्हणून. पूण प्रमोद सावंतान आयकूंक ना, डबल ट्रॅकिंग तेणी करून घेतली. आयज वेलसावच्या लोकांक त्रास करून, तेंचे जागे हडप करून, कितें तेंची वॉटर बॉडीज काबार करून, तेंचे नाका थंय रिटेनिंग वॉल घालून डबल ट्रॅकिंग हाडटा. आयकना प्रमोद सावंत कोणाचे. दॅट मीन्स आयज म्हाज्या हिसपान सरकार, दादागिरीचे सरकार डेव्हलपमेंट केला ना न्हू. पोर्ट कनेक्टिव्हिटी जाय आसलेली, कित्याक बाकीचे प्रोडक्ट्स आहा पोर्टान ते सुद्दां मुवमेंट करपाक जाय आसले. कित्याक आमच्या सिटींच्यान जेन्ना वयता तेन्ना खूब त्रास जाता, लोक मेले सुद्दां. कितें कोणाचो घोव मेला, कोणाची बायल मेल्या, भुरगीं मेल्या, एक दिसा एक्सिडंट जावन दोन सुद्दां लोक मेल्लेले आसा. सो आयज खरीच गरज आसलेली पोर्ट कनेक्टिव्हिटी जाता तितल्या बेगीन करपाची. जेन्ना आमी काल पळयले ज्या प्रमाणे इनॉग्रेशनूय जालें, आमी काल MLA दाजी साळकाराची त्या विशयान एक बायट घेतलेली. तितून तेणें आदलो मिनिस्टर मिलिंद नायक हेजी तोखणाय केली. हे कशें पळयता? ऑफकोर्स वालर ते दाजी साळकाराक कित्याक सांग, तेणी खऱ्या मनशाची तोखणाय केली. हो जो प्रोजेक्ट आहा न्हू, हो प्रोजेक्ट आयज जावपाक मेन कारणीभूत हो प्रोजेक्ट जावपाक मनोहर पर्रीकर, स्वर्गीय मनोहर पर्रीकर जी. कितें एक रिस्पेक्टान म्हणटा पळय, मनोहर पर्रीकरान थोडी कामां बरी केल्या, थोडी कामां वायटूय केल्या. कळ्ळें तुका? वायट केला तेचे आमी निशेध करता, बरी कामां केल्या तेका एप्रिशिएट करता. सगळ्यात बरें काम तेणी आमच्या मुरगांवच्या आनी वास्कोच्या लोकां खातीर करून जर दिला जाल्यार तेणी बायणां काडले न्हू, ते व्हडले काम केले मनोहर पर्रीकरान. ती एक व्हडली रिलीफ आसली आमकां. आमचें नांव पिड्ड्यार जालेलें सारकें, कित्याक आनी आमकां वायट नजरेन पळयताले. सो ह्या फ्लायओव्हराचे आनी ह्या पोर्ट कनेक्टिव्हिटीचे मेजर श्रेय जर वयता कोणाक न्हू जाल्यार मनोहर पर्रीकाराक वयता. आनी हांव जाल्यार तेका गोंयचो ब्रिज मॅन म्हणटा. लोकांक कनेक्टिव्हिटी दिवपाची तेणी खूब कामां केली सारकी. अटल सेतू म्हण नाका, जुवारी ब्रिज म्हण नाका, आमोणेचो ब्रिज म्हण नाका, मागीर अल्डोना ब्रिज म्हण नाका, अशें पिरणाचो ब्रिज म्हण नाका, अशे कितलेशे ब्रिज आहा. कितें हे तेणी ब्रिज त्या गांवांतल्या लोकांक कनेक्टिव्हिटी दिली आनी लोकांचे मुवमेंट तेणी सुरळीत केले. तशेंच ही मुरमुगांवची पोर्ट कनेक्टिव्हिटी मनोहर पर्रीकारा खातीर. आनी सेकंड हांव क्रेडीट दिवंक सोदता मिलिंद नायकाक. खरेंच मिलिंद नायकाचें काम तें. आतां तो आतां इलेक्शनाक पडलो, तेचे पर्सनल सगळे इश्यूज जाले, ते सायडीक दवरया आमी, पूण केला तें केलां. कितें तेणी हें काम बरें केलां आनी लोकांक कामाक लावपाचेंय काम तेणी बरें केल्लेलें आसा, किंवा खुबश्या लोकांक तेणी आवडेन पोट दिलें. ओके, सो आयज काल जेन्ना दाजी साळकारान तें स्टेटमेंट केलें, हांव तेच्या स्टेटमेंटाक वालर म्हणटा. आनी मेन म्हटल्यार हे जे बीजेपीचे जे सरकार आहा, ह्या बीजेपीचे 3 टेन्युअरचे सरकार आसा, सगळे जे सीएम ते टेन्युअराक आसले तेंचें हेका योगदान आसा की हे काम बेगीन जावपाक. म्हाका दिसना मुरगांवच्या आतांच्या आमदाराचें योगदान आसा कशें. आतांचो जो आमदार आहा न्हू तेचें योगदान व्हडलेशें कांय ना. तेचें योगदान इतलेंच आसा, तेणी बशीत हाडले आनी बशीन भरून लोक हाडले आनी लोक ते हाडून बसयले आनी आपली मेजॉरिटी दाखयली. इतलेंच योगदान आहा तेचें, व्हडलेशें कांय ना. मेजर क्रेडीट वयता मनोहर पर्रीकाराक आनी मिलिंद नायकाक. आनी दाजी साळकाराक सुद्दां वयता, कित्याक वास्कोचो जो रॅम्प आहा, रॉपर रॅम्प, तो इनिशिएटीव म्हाजे दिसपान दाजी साळकारान घेतलो तो रॅम्प करपाक. शंकरबाब, जेन्ना काल नितीन गडकरीजी उलयले तेन्ना तेणें एक सरकाराचेर बोडी मारलेली आहा. खंय तरी गव्हर्मेंटाक तुतारी, म्हणजे बैलांक जेन्ना धांवडटा तेन्ना तुतारी वाजयता पळय, असो एक उल्लेख केलो. कारण तो एक भुमिपूजन करूंक सोदतालो की तेणें एक प्रोजेक्ट हाडलेलो, जी लिफ्ट जो करूंक सोदतालो ती खंय तरी प्रमोद सावंतान म्हटलें आपूण करतलो आनी तें आजून जालें ना म्हूण तेजेर तेणें नाराजगी दाखयल्ली आहा. ते कशें पळयता? पळय, फर्स्ट ऑफ ऑल म्हटल्यार आयचे जे सरकार आहा न्हू हें कांयच कामाचें ना.
आयज जे इनॉग्रेशना करतात न्हू हे प्रोजेक्ट मनोहर पर्रीकराच्या टायमाचे सगळे प्रोजेक्ट ते आयज इनॉग्रेट जाता, न की प्रमोद सावंतान हाडलेले प्रोजेक्ट. प्रमोद सावंतान हाडलेले प्रोजेक्ट व्हडलेशे काय ना. प्रमोद सावंत आयज सगळे जे कितें आहा न्हू ते प्रमोद सावंताक रेडीमेड मेळ्ळेले आसा. इनोव्हेटिव्ह कोण? इनोव्हेटिव्ह मनोहर पर्रीकर. आनी ते तुतारी वाजोवपाचे तूं म्हणटा न्हू, ते तुतारी वाजोवप आयज कोण तुतारी वाजयता? आयज एक्टिव्हिस्ट आहा गोंयचे न्हू, सगळे स्तरावयले जे एक्टिव्हिस्ट आहा ते तुतारी वाजयतात आनी ते ह्या सरकाराक जागे करतात. सरकार खंय चुकता न्हू थंयसर एक्टिव्हिस्ट उलयतात, ऑपोजिशन उलयनात. ऑपोजिशन सुशेगाद न्हिदे काडटात. कळ्ळें तुका? आयज म्हादईचेर तुतारी जर कोण वाजयता जाल्यार आमी वाजयता, एक्टिव्हिस्ट वाजयता. अशे खुबशे मुद्दे आहात. हिल कटिंग आहा, मागीर दोंगराचेर कन्स्ट्रक्शनां येतात ती आहा, कितें मागीर आमची जंगलां काबार करतात ते इश्यूज आहा, वॉटर बॉडीज काबार करतात. आयज गोंयांत इश्यूजूच आहात आनी ऑलरेडी आमच्या गोंयची आमी पळयलें लॉ अँड ऑर्डर कशी कॉलॅप्स जाल्लेली आहा ती. सो आयज हे सरकाराक जागे करपाचे जर कोण काम करता ते जागे करपाचे काम एक्टिव्हिस्ट करता. आनी तो पॉयंट मारला तेणी पळय. आयज नितीन गडकरीची युनियन मिनिस्टर, बीजेपीचो मिनिस्टर आनी बीजेपीच्याच मंत्र्यांक आयज तो पॉयंट मारता. दॅट मिन्स तेका सुद्दां हे सरकाराचेर विश्वास ना. तेका सुद्दां हे सरकाराचे जे स्लो काम चल्लां न्हू तेचेर तेणी पॉयंट मारलो. आतां हेंच ते सरकार तुज्या दारी, प्रशासन तुज्या दारी, जनता दरबार हे खुबशे प्रोग्राम हाडलेले हेंच्यांनी, पूण ते खंय सक्सेसफूल जाले? कांय सक्सेसफूल जावना. फक्त ते हाडटात, इनॉग्रेट करतात. हे सरकार जे आहा न्हू हे इव्हेंट मॅनेजमेंट सरकार. ह्या सरकारान जर कितें केलां जाल्यार दिल्लीच्यान मंत्री येतात तेंचे एडव्हर्टिजमेंट बरें केला तेंच्यांनी, कितें तेंकां VIP हे ट्रिटमेंट दिला आनी हे तेंचे जे इव्हेंट आहात न्हू ते क्लासीक सारखे, ते इव्हेंट पळयणे सारखे. सो नितीन गडकरीन जो तुतारी म्हटले न्हू ते हे की तुमचे कडेन कामां फास्ट जायना, तुमी उलयता खूब, कितें दिल्ली येतात आमकां खबरी सांगतात, हजार कोटी व्हरतात, पूण तुमचे कडेन कामां जायना. आणि एक गडकरीन जो उल्लेख केलो जी इंडियन नेव्हीची म्हणजे ती जे वॉल आसा ती ते म्हणटा की ती गोवा गव्हर्मेंटाच्या हितून तेंच्यानी ट्रेस पास केल्ल्या भशेन तेजोय उल्लेख केलो. ट्रॅफिक एक्सिडंट जाता त्या विशयाचेर. आतां एक्चुअली तूं खुबशे नेव्हीचे जर पळोवंक वचत न्हू जाल्यार खुबशे इश्यूज आहात. नेव्हीन आमच्या बिचान सुद्दां कॅप्चर केल्लेले आसा. वास्को एक आमच्या बीच आहा, त्या बिचाचेर आतां ते वचोंक मेळना. तिची जी वाट आहा ती तेंच्यांनी आडोवन दिल्लेली आहा आनी पारंपरीक जे नुस्तेकार बीन आहा तांकां हे नेव्हीचो खूब त्रास जाता. आतां इवन तूं जर सपोज घर बांदतलो न्हू जाल्यार तितल्या एरियेन ते नेव्हीचे जे परमिशन घेवचें पडटा, तो सुद्दां बिल्डर्स बीन आहा तांकांय त्रास जाता. कोणाक बाबा एक बिल्डींग बांदतलो न्हू जाल्यार 1-2-3 माळ्याची सुद्दां बांदतलो जाल्यार ते परमिशन घेवचें पडटा. वेरेज नेव्ही आपणाक जाय तशे बिल्डिंगे बांदता. नेव्हीन 6-7 माळयेचे बिल्डिंगे बांदलेले आसा, सो तांकां परमिशनां कोण विचारना. सो आयज सेंट्रल गव्हर्मेंटाची ही दादागिरी चल्ल्या. एका वाटेन MPAची दादागिरी, एका वाटेन नेव्हीची दादागिरी. सो आयज म्हाज्या हिसपान जाल्यार खंय ना खंय तरी जो आमचो जो गोंयचो CM आहा प्रमोद सावंत हेणी असल्या गोष्टींचेर लक्ष दिवपाक जाय, न की ते बारीक गोष्टींचेर तेणी बाचाबाची करून फायदो ना. आयज ह्या गोष्टींचेर लक्ष कित्याक दिवपाक जाय? ह्या नेव्हीक जर आमी सपोज आयज मध्यस्थी करीन आनी हेका विचारिना न्हू जाल्यार आमची जर प्रायव्हेट आयलंडां सुद्दां आहात न्हू ते सुद्दां ते कॅप्चर करतले. आनी आयज तेंचो रोल तोच आसा. आमकां गोंयकारांच्या प्रॉपर्टीन ते वचपाक दिना. आनी अशे थोडे जागे आहात ज्या जाग्यार आमच्या गोंयकारांची घरां आहा आनी वयताना तुका नेव्हीच्या वाटेच्यान वयचो पडटा. ती वाट सुद्दां ते एक टायमाचेर आडयतात आनी रातचे 11 उपरांत वचोंक दिना. हे खूब हे इन्सिडेंट्स घडलेले आसा. सो म्हाज्या हिसपान जाल्यार हे कन्सर्न जे कोण MLA आहा, कन्सर्न मिनिस्टर आहा आनी गोंयचो CM हेंच्यांनी नेव्हीकडेन बसून हे सगळे इश्यूज आहा ते सॉर्ट आउट करपाक जाय. मनोहर पर्रीकर आसलो न्हू त्या टायमाचेर हे इश्यूज बरें सॉर्ट आउट जाताले. कित्याक सांग, तेचे कडेन ती एक लिडरशीप क्वॉलिटी आसलेली आनी डॉमिनेटिंग नेचर आसलेलो की ते कोणा कडेन कसो प्रेशर घालून तो काम करूंक जाता मनोहर पर्रीकराक खबर आसलेलो. सो तो त्या लेवलाचेर करतालो. पूण आयचो जो CM आहा तो केपेबल ना. आयचो जो CM आहा न्हू तेका एक्सपिरियन्साची गरज आहा आनी तेचे कडेन डॉमिनेट करून तो सरकार चलोवपाक जायना. आयज खंय ना खंय तरी सरकार तेणी आपल्या बरोबर आमदार घेवन चलयलो, पूण तो सेंटराच्या प्रेशराचेर सरकार तेका गिफ्ट मेळलो आहा. पूण म्हाका दिसना मनोहर पर्रीकरान सरकार चलयलो तो तेचे कडेन जाता कसो. दिलो आनी काल जे ब्रिजाचें इनॉग्रेशन जालें आनी कोला बद्दल तुमी जे इन्फॉर्मेशन दिलें आनी हांगा येयले म्हणून